नमस्कार मित्रांनो, तर आजचा आपला हा पहिला पॉडकास्ट आहे. तर आज आपल्यासोबत पॉडकास्टमध्ये जे व्यक्ती आहेत मी त्यांचं इंट्रोडक्शन देतो. खरं तर त्यांचे 2 वेळा इंट्रोडक्शन द्यायला लागेल. पहिल्यांदा असं की ते वेबमिर्ची या सॉफ्टवेअर कंपनीचे मालक आहेत. त्यानंतर ऑनलाईन पत्रकार संघाचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यानंतर त्यांचा कम्प्युटर रिपेअरिंग अँड सेल्सचा बिझनेस देखील आहे. ही झाली बिझनेसची पार्ट. आता दुसरा भाग असा की दुसरं इंट्रोडक्शन असं की ते मेन म्हणजे माझे गाववाले आहेत आणि त्याच्यानंतर मी त्यांच्याकडे कामाला होतो. म्हणजे आता जे मी यूट्यूबचं जे मला वेड आहे त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांचाही हात आहे. तो कसा की वेब मिर्ची नावाचा जे न्यूज चॅनल होता त्याच्यामध्ये मी काम करत होतो. मग व्हिडिओ शूटचं काम असेल, एडिटिंगचं काम असेल आणि यूट्यूबचं देखील. मग तिथं माझी प्रॅक्टिस होत गेली. तर आज आपल्यासोबत रफिक शेख सर आहेत. सर नमस्कार सर. नमस्कार. तर आज आपण त्यांच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. खूप दिवसानंतर खरं तर हा योग जुळून आलाय. तर त्यांच्यासोबत आज आपण वेब मिर्चीबद्दल, ऑनलाईन पत्रकार संघाबद्दल आणि बाकीच्या भरपूर साऱ्या गोष्टी ज्या काय आहेत, गावाकडच्या आठवणी वगैरे सगळ्याबरोबर आज गप्पा मारणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. सर्वप्रथम गणेशनं जे पॉडकास्टचा खूप छानपैकी उपक्रम सुरू केला आहे त्याबद्दल त्याचं अभिनंदन. आणि ज्या पद्धतीनं तो कष्ट घेतोय दिवसभर रात्रभर, अगदी एका टूरमध्ये तो महाकुंभ, तिथून काशी विश्वनाथ, तिथून परत अयोध्या आणि त्याच्यानंतर पुढे आणखी कुठं उज्जैन. एका ट्रिपमध्ये 4-5 दिवसाच्या प्रवासात हे सगळी धर्मस्थळं ज्या पद्धतीनं त्यानं कव्हर केली, ज्या पद्धतीनं तिथलं ग्राउंड लेवलचं विश्लेषण केलं, खूप चांगलं आहे आणि खूप आवडलं. त्याबद्दल एकदा खरं सांगायचं अभिनंदन करायला हरकत नाही. आणि पुन्हा एकदा आफ्टर लॉंग टाइम जोश या जोर लगा के ज्या पद्धतीनं पॉडकास्टिंग सुरू केलंयस, मला पूर्ण आत्मविश्वास आहे की एक दिवस महाराष्ट्रातला नंबर 1चा पॉडकास्टर किंवा ॲटलिस्ट टॉप मधला पॉडकास्टर गणेश बनेल. नुसता आत्मविश्वास नाही तर अक्षरशः मी त्याला गेल्या 8-10 वर्षापासून ओळखतोय. माझ्याकडे तो जॉबला होता. त्याचे सगळे प्लस पॉइंट्स, सगळं त्याचं कष्ट घेण्याची पद्धत, त्याची इमानदारी एखाद्या कामाशी, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. तेच पुढं आपल्याला घेऊन जात असतात. मुद्दाम मला हे एक्सप्लेन करावंसं वाटलं. त्यानंतर आपण गप्पा गोष्टींचा कार्यक्रम सुरू करूया. येस, खरंच धन्यवाद. खूप सारं कौतुक त्यांनी केलंय, तर आपण प्रयत्न देखील तसंच करू. त्यांच्या कौतुकाला आपण दाद दिली पाहिजे आणि ते जागलं पाहिजे. तर आता पहिला प्रश्न आपण असं सुरुवात करूया. जो प्रश्न आमच्यासारख्या खूप तरुण पोरांच्या मनात आहे की कॉलेज झालं की काय करायचं, नोकरी करायची का बिझनेस करायचा, तोही प्रश्न अर्थात तुम्हाला पण आलाच असेल. मग तुम्ही नेमकं काय निवडलं, बिझनेस की नोकरी? काय असतं, काही लोकांना कधी कधी नोकरी फायद्याची ठरते, काही लोकांना बिझनेस फायद्याचा ठरतो. कारण अगदी असं व्याख्या करून सांगणं की बिझनेस करणे म्हणजेच यशाचा मार्ग किंवा नोकरी करणे म्हणजे एकदम तुच्छ, असं मला काही वाटत नाही. कारण मी इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर माझ्या बरोबरचे भरपूर लोक आहेत, आजही ते नोकरी करतात आणि खूप चांगला त्यांना पगार वगैरे आहे. काय मला काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून मला नोकरी करायला आवडलं नाही. पण म्हणतात ना हिंदीमध्ये, जो होता है अच्छा होता है, या तत्वाचा मी माणूस आहे. काय आणि म्हणजे मला खरं सांगायचं म्हणजे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शक्यतो नोकरी करण्यापेक्षा किंवा नोकरी मागण्यापेक्षा किंवा नोकरी मागणाऱ्यापेक्षा नोकरी देणारा बनावं, असं आमच्या शिक्षकांचं कुठं ना कुठं आमच्या डोक्यावरती संस्कार झालेले. बरोबर. आणि ते डोक्यातच घुसल्यामुळं मी फक्त 1 वर्ष नोकरी केली, नंतर व्यवसायच करण्याचा ठरवला.
आणि तू पाहिलेस की आपण हो हो खूप प्रयत्न वेगवेगळ्या केले. मुलांना, विद्यार्थ्यांना, हम्म. इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्सना, हम्म. IT हो प्रोफेशनलला हो संधी दिली. दिली. आणि आज अक्षरशः माझा एक विद्यार्थी आहे, अक्षरशः त्याला वर्षाला हम्म. 60 लाख रुपये पगार आहे. बापरे. म्हणजे महिन्याला 5 लाख रुपये सरासरी त्याला पगार आहे. आहे त्याने 6 महिने आपल्याकडं काम केलेलं आहे. त्या गोष्टीचा आनंद आहे. आनंद. बरोबर बरोबर नक्कीच. म्हणजे ज्याची त्याची आवड आहे, त्याने आवड काय आहे. करावं त्याच्यावरती ते दुसरी डिपेंड आहे. गोष्ट आपल्याकडे एक चुकीची पद्धत आहे भारतात. सक्सेस हे फक्त पैशामध्ये मोजलं जातं आजकाल आपल्याकडं. बरोबर. हा ऍक्च्युली पैशाला नाही. आता ह्या शतकात आलेलं महत्व आहे. नुसतं बरोबर. पैशामध्ये सक्सेस Success मोजणं मोजणं काय, आपण चुकीचं त्या आहे. विषयावरती थोडंसं येऊ. आपण हम्म. पुढच्या प्रश्नाकडे पुढचं. जाऊ. हेच की तुम्ही आता बिझनेस सिलेक्ट केला, हम्म. मग कम्प्युटरची आवड कधीपासून? म्हणजे तुम्ही आता मला वाटते कम्प्युटर इंजिनिअरिंग Yes, केली, yes, मग तेव्हापासूनच yes, yes. कम्प्युटरचं. खरं सांगायचं म्हणजे 1995 ला माझी 12वी पास झाली. आणि त्यावेळेस मी असा खूप टॅलेंटेड बी नव्हतो, पण हुशार मुलांच्या यादीत माझी गिनती होत होती. बरोबर. 12वीचा निकाल लागला, सायन्सला होतो, फर्स्ट क्लास पडला. आणि कोणीतरी आईला सुचवलं की मुलगा हुशार आहे, त्याला कम्प्युटरच्या कोर्सला पाठवा. बरोबर. आणि आमचे काही मामा लोक पुण्यामध्ये राहायला होते, त्यांच्या भरोशावरती आमची रवानगी गावाकडून पुण्यात झाली. आणि तिथून प्रवास सुरू झाला. कसं फिरून कोणाचंही काही मार्गदर्शन नसताना इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालं. त्याच्याबरोबर इंजिनिअरिंग माझं ऍक्च्युली इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होतं. ओके. ते करत करत मी सिम्बायसिस मध्ये कम्प्युटर डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं. ओके. पण खरा कम्प्युटर क्षेत्राची आवड लागली कोणामुळे असं जर का कोणी विचारलं तर ते आहे विद्यार्थी सहाय्यक समिती. म्हणजे मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतल्यानंतर सिम्बायसिसला डिप्लोमाला ऍडमिशन घ्यायच्या अगोदर माझा योगायोगानं विद्यार्थी सहाय्यक समितीच्या वसतिगृहात मला प्रवेश मिळाला. त्यावेळेस 286, 386 असे कम्प्युटर असायचे. त्याच्यामध्ये मेमरी 1.2 MB, 1.4 MB फ्लॉपी असायची, हार्ड डिस्क नसायची. हार्ड डिस्क नंतर आमच्या समोर आली 512 MB, 1 GB, 2 GB हार्ड डिस्क म्हणजे काहीतरी खूप मोठा भाग असं त्याचा विषय होता. तर त्या काळात विद्यार्थी सहाय्यक समितीला मला प्रवेश मिळाला. आणि गरज ओळखून तिथं म्हणजे विद्यार्थी सहाय्यक समितीचे जे संस्थापक आहेत ते अच्युतराव आपटे आहेत. ओके. त्यांच्याच बरोबर काम केलेले नाडकर्णी सर, जे अमेरिकेत होते, नंतर ते पुण्यात आले. त्यांनी आम्हाला कसा बसा एक कम्प्युटर आणून दिला. ते पण म्हणजे वेगवेगळ्या कार्यकर्त्यांकडून वर्गणी गोळा करून वगैरे वगैरे वगैरे. तिथून कम्प्युटरची आवड निर्माण झाली. त्यावेळेस खास करून मला नूतन जाधव ह्या मॅडम होत्या. त्यांनी म्हणजे त्यांच्या उपस्थितीत पहिल्यांदा कम्प्युटरच्या कीबोर्डला स्पर्श केलेला. आणि 6 महिन्यात त्यांचीच अशी कमेंट यायची की रफिक, तू म्हणजे खूप कम्प्युटरमध्ये इंटरेस्ट घेऊन करतोस, तू खूप हुशार आहेस, मला तर असं वाटतं की तू पुण्याचा बिल गेट होशील. हे आजही म्हणजे 30 वर्षानंतर हे वाक्य आजही कुठं ना कुठं डोक्यात आहे. पुण्याचं बिल गेट वगैरे असं काही नाही, खूप छोटा माणूस आहे आणि नेहमी मी जमिनीवरतीच असतो. पण त्यांनी ते दिलेलं जे प्रोत्साहन आहे आजही डोक्यात अक्षरशः चांगल्या प्रकारे घुमत असतं, फिरत असतं. आज ते योगायोगानं या दुनियेत नाहीत. त्याच्यामुळे वेळोवेळी जेव्हा काहीतरी चांगलं घडतं तेव्हा त्यांची मनापासून आठवण येते. म्हणजे थोडक्यात अशी कम्प्युटरच्या क्षेत्राची सुरुवात झाली म्हणायला हरकत नाही. म्हणजे 1 GB फ्लॉपी 1 GBच्या फ्लॉपी नाही, 1.2 MB फ्लॉपी मोठी होती. नंतर 1.44 MB ची आली, छोटी झाली. आणि हार्ड ड्राईव्ह किती? 1 GB सुद्धा खूप असं वाटायचं. 1 GB म्हणजे 1000 फ्लॉपी. हो, 1000 फ्लॉपी म्हणजे खूप असं. तेच ना, कारण आता 1 TB आलं तरी पण आपल्याला ते कमी पडतं. 1 TB 2 TB हार्ड ड्राईव्ह. आजकाल डेटा पण तसा त्या रेझोल्युशन मध्ये येतो, त्याच्यामुळे स्टोरेज पण लागतच आहे. ठीक आहे. म्हणजे आता इथून त्या
तुमची तिथून सुरुवात झाली. याला जोडून मला आणखी एक गोष्ट सांगायला आवडेल. हम्म. आता आपल्याकडं घरात इंटरनेटचा स्पीड किती असतो? आता 30 MBPS मिनिमम आहे. 30 30 पासून MBPS 100 आणि MBPS. साधारण 1 ऍव्हरेज Gbps. 100 MBPS, हो 300 MBPS असं. आमच्या वेळेस हम्म. 32 KBPS असा स्पीड असायचा. KBPS 32 KBPS आणि एका KBPSच्या लाईनवरती आम्ही शनिवार पेठेत एक सायबर कॅफे चालवायचो. म्हणजे 32 KBPSच्या एका लाईनवरती आम्ही 15 कम्प्युटर चालवायचो. KBPSचा स्पीड म्हणजे खूपच, म्हणजे त्या काळी तो योग्य होता. म्हणजे तेव्हा डेटा पण कमी साईज मध्ये होता. येस. म्हणजे मला आता असं आठवतंय की तो जो स्क्रॅच करून रिचार्ज मारायचो ना आपण 15 रुपयात 30 GB काय 1 GB काहीतरी यायचा तो. तेव्हाच्या काळातलं ते त्याच्या खूप अगोदरचं. नंतर ISDN प्रकार आला. 64 KBPS. KBPS MBPS नाही. KB मध्ये तेव्हा म्हणजे मला मुद्दामून त्या सायबर कॅफेचं किंवा त्या संस्थेचं नाव सांगायला आवडेल. ऑर्चिड नावाची कंपनी आहे शनिवार पेठेत ओंकारेश्वर चौकाच्या जवळ आहे. काय तिथूनही मला भरपूर शिकायला मिळालं. नितेश संघानी असं त्यांचं नाव. खूप चांगला वेळ मी तिथं आयुष्यातला घालवला असं म्हणायला हरकत नाही. तिथे पण कम्प्युटरचं ट्रेनिंग तिथं कम्प्युटर ट्रेनिंग, सायबर कॅफे आणि हाय लेवलच्या प्रिंटिंग मशीन असा ओव्हरऑल व्यवसाय होता. म्हणण्याचा अर्थ काय की आम्ही KBPSच्या युगापासून MBPS आता GBPS सगळा प्रवास तुम्ही बघितला, अगदी जवळून बघितला, अनुभवलाय. ओके. म्हणजे हे सगळं एक्सपिरियन्स KB पासून MB GB आणखीन कम्प्युटर मधलं होत असलेलं बदल हा सगळा अनुभव घेऊन तुम्ही फायनली वेब मिरजीची सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये सॉफ्टवेअरच, आता हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर 2 पार्ट आले, त्याच्यामध्ये सॉफ्टवेअरच कसं काय निवडावं म्हणजे काय? खरं सांगायचं म्हणजे मी नोकरी सोडल्यानंतर हार्डवेअर मध्ये व्यवसाय सुरू केला. ओके. त्याच्यात कम्प्युटर असेंबल करून देणे, लॅपटॉप रिपेअर करणे वगैरे 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 10-12 वर्ष तो व्यवसाय मी केला. पण साधारण 2008च्या आसपास, 2005च्या आसपास माझ्या डोक्यात असं खोळ घुसलं की वेबसाईट नावाचा प्रकार आहे. प्रत्येक बिझनेसवाल्याला ते लागणारच आहे काय. आणि मग त्यात आपण काय केलं तर आपला बिझनेस खूप चांगल्या पद्धतीनं वाढेल. नुसतं पुणे लिमिट राहणार नाही, तर अक्रॉस द महाराष्ट्र, अक्रॉस द इंडिया आपल्याला तो बिझनेस करता येईल. ओके, असा विचार करून म्हटलं काहीतरी. पण त्यावेळेस मला सॉफ्टवेअर मध्ये जास्त काही, मी कॉलेजमध्ये असताना प्रोग्रामिंग लँग्वेज वगैरे केलेल्या काय, पण तो पण भरपूर बदल झालेले होते. मग ठरवलं याच्यात आपल्याला काहीतरी प्रोडक्टिव्ह करायचं काय. मग अगदी लग्न झाल्यानंतर 2 मुलं झाल्यानंतर हा निर्णय घेतला काय. आणि त्यावेळेस मग विचार केला कशात करायचं, PHP मध्ये करायचं का ASP.NET मध्ये करायचं. मित्रांकडून कळलं की PHP पेक्षा ASP.NET सोपं आहे वगैरे वगैरे. मग ASP.NETचे मोठमोठे 2,000 पेजेसचे बायबल पुस्तक घ्यायची, विकत घ्यायची मानसिकता कधीच नाही, कारण तेवढे पैसे नसायचे, लिमिटेड सगळं असायचं. PDF डाउनलोड करून त्याचे प्रिंट काढून ते वाचणे, ते प्रॅक्टिकल त्याचे प्रोग्राम रन करणे. म्हटलं आपल्याला एखादी मोठी सॉफ्टवेअर किंवा वेब डिझायनिंग मधली कंपनी सुरू करायची आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आपल्याला असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे सॉफ्टवेअर नंतर मग काही जेव्हा 2005ला सॉफ्टवेअर मध्ये एंट्री करायचं असं ठरलं, 2008च्या आसपास 8 पर्यंत मी हार्डवेअर मध्ये करत होतो. मला असं वाटलं की आता खूप लवकर आपली खूप प्रगती होणार आहे, आणि त्या घाई गडबडीत मी हार्डवेअरचा धंदा पूर्णपणे बंद केला. ती माझी सगळ्यात मोठी चूक होती. कारण मला जे वाटत होतं की 2-1 वर्षात वेब मिरची खूप बूम करेल काय. बरोबर. तर ते प्रॅक्टिकली तसं घडलं नाही काय. अगदी त्याला छानपैकी बूम म्हणण्यापेक्षा थोडंसं वेब मिरचीचे फटाके वाजायला पुढचे 10 ते 12 वर्षे जावे लागले वगैरे वगैरे. मग कधी कधी मला असं म्हणायचं की बरेच आपण काही गडबडीत एखादा चांगले धंदा किंवा नोकरी सोडतो, त्याच्यापेक्षा आहे तो चालू व्यवसाय करत करत दुसरा जो काही नवीन प्रयोग आहे तो 4-6 महिने करायचा, आणि तो सक्सेस झाल्यानंतर मग हा धंदा आहे तो थोडं त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. करेक्ट. म्हणजे जो एक्झिस्टिंग बिझनेस आहे तो कधीच बंद न करता दुसऱ्यामध्ये पडायचं नाही. कारण कधी आपलं लांबून खूप चांगलं वाटत असतं सगळ्याच गोष्टी, पण प्रत्यक्षात वेगळं चित्र असतं. बरोबर. हा खूप मोलाचा सल्ला त्यांनी दिलाय. मला त्याचा खूप त्रास झाला. मला व्यावसायिक आणि माझ्या पर्सनल लाईफ मध्ये सुद्धा
मला त्या गोष्टीमुळं खूप भोगावं लागलं. काय आणि काही चूक नसताना म्हणजे माझ्या फॅमिलीची चूक नव्हती, अर्थात माझी हम्म. बी पण चूक नव्हती. पण कधी कधी निर्णय घाईगडबडीत चुकीचे होतात. पण बरोबर. ठीक आहे, जिंदगी बहुत बडी आहे. हम्म. जेव्हा कधी लक्षात येतं तेव्हा काही काही गोष्टी हो, सुधारायच्या असतात. म्हणजे याच्यावरून कळतं की बिझनेस मध्ये डिसिजन घेणं किती महत्वाचं असतं. येस. बरोबर. कारण नोकरीमध्ये काही नसतं, डिसिजन वगैरे काही नाही. तुम्हाला आलंय शेड्यूल काम करणं एवढंच. पण बिझनेसमध्ये स्वतः डिसिजन घेणं खूप महत्वाचं असतं. की आता आपण वेब मिरची हे नाव, म्हणजे वेब मिरची तुमच्या कंपनीचं नाव आहे. काय हे कसं झालं? सुचलं? येस. काय झालं, मी गावाकडून मुळात पुण्यात जे आलो, हम्म. काहीतरी ध्येय घेऊन आलो होतो. बरोबर. आणि आम्ही ध्येयवेडी लोक. त्याच्यामुळे बाकीचं कुठल्याच गोष्टीमध्ये आम्हाला इंटरेस्ट, कम्प्युटर कम्प्युटर कम्प्युटर, नंतर इंटरनेट इंटरनेट इंटरनेट, कुठल्याही गोष्टी इंटरनेट आणि वेबसाईट रिलेटेड किंवा वेब रिलेटेड असं जोडून पाहिजे सवय लागली होती. हम्म. खरं सांगायचं म्हणजे जंगली महाराज रोडला मॉडर्न कॉलेजच्या समोर हम्म. एक वेब मिरची नावाचा सायबर कॅफे होता. वेब मिरची नावाचा. सायबर कॅफे. मग वेब मिरची नाव त्यांनी का दिलं असावं? तर त्यावेळेस रेडिओ मिरची रेडिओ मिरची रेडिओ मिरची खूप ट्रेंडिंग होतं हा, त्यावेळेस. मला ते नाव आवडलं. म्हटलं ठीक आहे, यांनी कॅफे पुरतं नाव ठेवलंय, पण आपण जर यालाच चांगला ब्रँड बनवला तर. मी पटकन ऑफिसमध्ये पोहोचलो आणि चेक केलं त्या नावाचं डोमेन नेम अवेलेबल आहे का. तर ते डोमेन नेम अवेलेबल होतं. मी लगेच webmirchi.com, webmirchi.in, webmirchi.co.in, webmirchi.net आणि webmirchi.org असे सगळे डोमेन सगळे डोमेन रजिस्टर करून करून टाकले. थोडक्यात रेडिओ मिरची या नावातून प्रोत्साहन घेऊन वेब मिरची हे नाव सुचलं म्हणायला काय हरकत नाही. कारण काय असतं, काही लोक म्हणतात ये तो कॉपी हुआ. तुम्ही अनुकरण तुमच्या वडीलधाऱ्या लोकांचं, तुमच्या अगोदरच्या लोकांचं चांगल्या गोष्टी घ्यायला काय हरकत आहे. काय आणि मला या गोष्टीचा कॉन्फिडन्स आहे की काही वर्षानंतर कदाचित रेडिओ मिरची नसेल पण वेब मिरची नक्की असेल. हो, हे नाव असणार. येस. बरोबर. ठीक आहे, आता हे झालं, आपण आता थोडं बिझनेस कडे आलो. आपण काय करू, थोडं बिझनेस आणि थोडं गावाकडच्या गप्पा, कारण एकाच गावचे असल्यामुळे आपण त्या पण गप्पा थोड्या मारू त्या पण गप्पा. आता हे झालं शहरातलं, आता थोडं गावाकडचं. गावाबद्दल काय वाटतं? गावाला जाऊन राहावं वाटतं का शहरातलं जीवन बरं वाटतं? काय वाटतं? गावातला माणूस आहे, अर्थात गावाला जायला खूप आवडतं, गावाला जायला राहायला खूप आवडतं. पण आपला प्रॉब्लेम काय, 2 दिवस 3 दिवस राहिलो की आपल्याला परत पुण्याकडे आपल्या कामानिमित्त यावं लागतं. आणि जर का कायमस्वरूपी गावात राहायचं ठरवलं तर नुसतंच चांगले कपडे घालून नुसतंच हाय हॅलो करून चालणार नाही. घरचे सगळे लोक दिवस रात्र शेतात काम करत असतात. ती काम करायची तयारी आपली आहे का, किंवा तशी तुमची पहिल्यापासूनची तसा तुम्हाला अनुभव आहे का. तर माझ्या बाबतीत शेतात मी हलके फुलके काम करेल, लोकांना सल्ले देईन, पण कोणी जर म्हटलं ना आज हे थोडंसं असं हेवी काम, तर ते कदाचित माझ्याने होणार नाही. हे मलाही माहिती आहे, माझ्या घरच्यांनाही माहिती आहे. थोडक्यात महिन्यातून 4-2 दिवस गावाकडे जायला राहायला नक्की आवडतं. मला एक गोष्ट सांगायला आवडेल की मला पुण्यात येऊन 30 वर्ष झालेत. मी कुठेही पुणे सोडून जायचं म्हटलं की आम्हाला सगळ्यात पहिलं नाव आठवतं ते गाव. आणि 30 वर्षात ह्या सगळ्या गोष्टीमुळं मी आतापर्यंत फिरायला म्हणून महाबळेश्वरला गेलेलो नाहीये, फिरायला म्हणून पवनाला गेलो नाहीये, फिरायला म्हणून लोणावळ्याला गेलो नाहीये, फिरायला म्हणून गोव्याला गेलो नाहीये. काय चुकून एकदा कोकणात एका मामाच्या मुलाच्या बरोबर गेलो. काय म्हणजे याला काय म्हणजे चांगलं म्हणायचं का वाईट म्हणायचं मला नक्की नाही सांगता येत. पण एवढं ओव्हरऑल की गावाला जायचं म्हटलं की 2-3 दिवसापासूनच त्याची आतुरता लागलेली असते. गावाकडं असं काय म्हणजे कशामुळे ओढ लागते गावाला जायची? काय लहानपणापासून शेतीवाडीमध्ये आपल्याला फिरायची सवय आहे, रमायची सवय आहे आणि सगळ्याच गोष्टी मिळतात. हो काय गावाला गेले की आई वडील आहेत, भाऊ आहे, बरोबर. काय शेतीमध्ये फिरायला चांगलं वाटतं, नदीत जाऊन पोहायला चांगलं वाटतं, बरोबर. ओके. आणि गावातल्या लोकांनाही भेटायला चांगलं वाटतं, बरोबर. गावचं जीवनच तसं आहे की गावाकडे जाऊन खरंच वाटतं, कारण सिटी मधलं
एवढं ट्रॅफिक युक्त जीवन आणि गावाकडचं ट्रॅफिक मुक्त जीवन खरंच लगेच डिफरन्स दिसतो. बरोबर. त्याच्यामुळे गावाकडे राहायला खरंच मलाही मला खूप आवडतं. गावाकडची लाईफस्टाईल आवडतेच, गावाकडचं अन्न सुद्धा खूप आवडतं. त्यामुळं मी घरी किंवा ऑफिसमध्ये सुद्धा छोटंसं किचन केलं, तेव्हा मधून आम्ही वेगवेगळ्या गावाकडच्या भाजी बनवत असतो. म्हणजे मॅक्सिमम गावाकडच्या पद्धतीनंच आहार घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. काही अंशी आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. म्हणजे उदाहरणार्थ अगदी पिठलं भाकर असेल, वांग्याचं भरीत असेल, दह्याची कढी असेल, काय असे वेगवेगळे खूप आम्ही पदार्थ ट्राय करत असतो. काय बरोबर आहे. गावचं गाव पण जपलं पाहिजे. बिलकुल ते बिलकुल गावात नाही, शहरातही आपण जपू शकतो, पण ते Right. थोडं आपल्याला जपता आलं पाहिजे आलं व्यवस्थित. पाहिजे. आणि ती आवड पण पाहिजे. येस. इथून पुढच्या पिढीला तसं मला तर नाही वाटत की गावाकडची एवढी आवड निर्माण होऊ शकते, कारण आपण ते अनुभवले आपण गावाकडचं जीवन. थोडंसं पॉझिटिव्ह राहू, कदाचित होईल सुद्धा. होऊ शकतं. हा, काही सांगू शकत नाही, होऊ शकतं. होऊ शकतं. ठीक आहे, आता हे झालं थोडं गावाकडचं, कारण जास्त गावाकडचं बोललो तर गावाकडे जायची इच्छा होते. बिलकुल. त्याच्यामुळं थोडं आपण आता परत सिटीमध्ये येऊ. तुमचं वेब मिरचीचं काम चालू झालं, वेब मिरची सेट झालं, मग त्याच्यानंतर असं ऐकलं की ऑनलाईन पत्रकार संघ हा पण तुम्ही चालू केलाय, संस्थापक अध्यक्ष तुम्ही आहात. तर पत्रकार संघ म्हणजे तुम्ही काय पत्रकारितेमध्ये काय आहे का तुमचं करिअर वगैरे, किंवा काय काय झालं, माझं कर्वे रोडला ऑफिस असताना एका मित्राच्या थ्रू महाराष्ट्र राज्य पत्रकार संघात मला जाण्याचा योग आला. कारण त्यांना वेबसाईट रिलेटेड काही अडचणी होत्या. ते त्यावरती खूप दिवसापासून विचार करत होते आणि त्यांना त्याच्यातून मार्ग सापडत नव्हता. योगायोगाने मला तिथं गेलो आणि मोजून 2 मिनिटात मी त्यांना एक उपाय सुचवला आणि खटकन संजय भोकरे सर आहेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे, त्यांना कुठेतरी क्लिक झालं आणि ते म्हटले की अरे यांना आपल्या ऍडमिन बॉडीवरती घ्या, आपला म्हणजे हुशार माणूस आहे वगैरे वगैरे. त्यानिमित्तानं मी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या बरोबर आहे गेल्या 10 ते 15 वर्षापासून आणि खूप चांगले ऍक्टिव्हिटीज तिथेही सुरू असतात. मला काहीतरी तिथं नवीन करायचं होतं आणि तसं मी प्रयत्नही केला, पण मला तिथं ते शक्य झालं नाही. कारण काही लोक प्रोत्साहन देणारे असतात, तर काही लोकांना ते नको असतं की हा मागून आला आणि तिखट झाला वगैरे वगैरे वगैरे. बरोबर. माझ्या डोक्यात सहज येऊन गेलं की अरे इथून पुढचं सगळं जग ऑनलाईनच आहे, इंटरनेटचं आहे. बरोबर. आता जे पारंपरिक सगळे पत्रकार संघ आहेत त्यांचे काम करण्याची पद्धत आहे ती जुनीच आहे. मग सॉफ्टवेअर इंजिनियर किंवा वेबसाईट डेव्हलपमेंट कंपनी आपली आहे, तर याच्यात काहीतरी चांगलं नवीन आपणच करू शकतो. काय म्हणजे पत्रकार संघ आणि सॉफ्टवेअर बिलकुल सांगड घालून काहीतरी राईट. मग ते ठरवलं, त्यानुसार संघाची स्थापना केली आणि त्याचं लागणारं जे काही सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी प्रॉपर अभ्यास करून त्याचं पोर्टल डेव्हलप केलं, जेणेकरून फक्त पुण्यातल्या नाही, पुणे, महाराष्ट्र सगळे राज्य म्हणजे टोटल 6,24,000 गावं आणि शहरं आपण आपण ऑनलाईन पत्रकार संघाच्या माध्यमातून कनेक्ट करतोय. म्हणजे काय, आता जे पारंपरिक पद्धतीनं एखादी प्रेस नोट द्यायची म्हटलं की 100 झेरॉक्स द्यावे लागतात, तिथं जावं लागतं, त्यांना त्याची फीस द्यावी लागते. ते सगळं न करता आपण असं करतोय की लोकांना आहे तिथं बसून तुमची प्रेस नोट तयार झाली, त्याची स्कॅन किंवा फोटो काढला, अपलोड केला, तुम्हाला जागेवरून हलायची गरज आहे, तिथून तुम्ही तुमची प्रेस नोट भारतभर कुठल्याही शहरासाठी पोस्ट करू शकता. ओके. त्याचबरोबर आता एखादी प्रेस कॉन्फरन्स घ्यायची म्हटलं की प्रत्यक्ष जावं लागतं तिथं. आता तशी गरज राहणार नाही, तुम्ही आहे तिथं बसून प्रेस कॉन्फरन्स मध्ये सहभाग घेऊ शकता. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि ते सगळी कार्यप्रणाली आपण डेव्हलप केली आहे. ओके. मध्ये थोडासा पॉज याच्यासाठी घेतला की कुठल्या दिशेनं संघ चालवायचा आहे, डायरेक्शन पण पाहिजे एखादं, जर चालवत नाही तर उगीच चाललो थांबलो तसं नाही. तर नॉन क्रिमिनल आणि नॉन पॉलिटिकल बातम्यांचं हे मुक्त व्यासपीठ असावं. थोडक्यात क्रिमिनल आणि पॉलिटिकल बातम्यांमध्ये आपल्याला रस नाही. थोडक्यात राजकारणापेक्षा
समाजकारण बरोबर. पहिल्यापासून मला जास्त आवडतं हम्म. आणि त्या पद्धतीनं आपण संघाची पुढची वाटचाल लवकरच थोड्या हाय लेवलला किंवा राष्ट्रीय स्तरावरती आपण सुरू करतोय, जेणेकरून एकमेकांच्या सानिध्यात येऊन प्रत्येकाला फायदाच व्हावा, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. मग तिथं आपण प्रत्येक गावावाईज स्टेट वाईज आपण काय म्हणतात त्याला पत्रकार नेमतोय, तर आता ती प्रोसेस चालू आहे का? आणि जर कोणाला करायची असेल तर ती काय करणार? माझ्याकडं आता जवळजवळ 2000च्या आसपास अर्ज आलेले आहेत. ओके. आतापर्यंत आपण कोणालाही मान्यता दिलेली नाही. ओके. आता लवकरच आपण ती मान्यता द्यायची प्रोसिजर सुरू करतोय. आता होल्ड वरती ठेवले थोड्या का तर मागेल त्याला प्रेस कार्ड हे देऊन चालणार नाहीये. आपण प्रत्येकाला बाबा तुमचं जर्नलिझम मध्ये काही एज्युकेशन झालेलं आहे का, बरोबर, किंवा एज्युकेशन नसेल तर तुम्हाला ऍटलिस्ट त्या क्षेत्रातला काही अनुभव आहे का, बरोबर, अनुभव असेल तर त्याचं काही सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का, बरोबर, किंवा जर्नलिझम मध्ये शिक्षण झालं तर त्याचं काही सर्टिफिकेशन तुमच्याकडे आहे का, या गोष्टीची खातरजमा करूनच आपण लोकांना सहभाग करून घेणार आहोत. म्हणजे त्याचा परत कोणी गैरवापर करू नये. अर्थात 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 म्हणूनच आपण काही गडबड न करता किंवा कार्ड देण्यासाठी उतावळी न होता, काय अगदी, कारण तो आपल्याला मेन बिझनेस आपला वेगळा आहे. तर या ऑनलाईन पत्रकार संघाकडे आपण एक सामाजिक उपक्रम म्हणून बघतोय, तर त्याच पद्धतीने तो हाताळला गेला पाहिजे. बरोबर, ठीक आहे. आता हे झालं ऑनलाईन पत्रकार संघ, हा आपला वेगळा उपक्रम झाला. वेबबिरची एक बिझनेस झाला सॉफ्टवेअर मधला. आता आपण येऊया की तुमचा जो हार्डवेअरचा बिझनेस आहे, जो की तुम्ही म्हटलं की बंद करून चुकी केली, तो मला वाटतं आता परत तुम्ही रिस्टार्ट केलाय. 2.5 वर्ष झालं जेव्हा मी ब्रांच नंबर 2 चालू केली. योगायोगानं मेन रोडवरती ती जागा मिळाली. बरोबर. आणि क्लिक झाले की आपण हे तर बाकीचं सुरू ठेवूच, पण हे पण पुन्हा सुरू करायला हरकत नाही. आणि ते सुरू केलं आणि खूप चांगल्या प्रकारे ते चालू आहे. मी असं ऐकलंय की त्या हार्डवेअर मध्ये तुम्ही असं काहीतरी सिस्टीम आहे की ती इन्स्टॉल केल्यानंतर कम्प्युटर हँग होत नाही, कारण आजकाल तो खूप प्रॉब्लेम आहे. जर तुम्हाला हरकत नसेल, तुम्हाला जर सिक्रेट सांगायचं असेल, सिक्रेट असं काय नसतं माझ्याकडं. काय असतं, कम्प्युटर किंवा लॅपटॉप मध्ये 95% प्रॉब्लेम हे सॉफ्टवेअर रिलेटेड असतात. म्हणजे रोजच तुमची हार्ड डिस्क खराब झाली किंवा रॅम खराब झालीये, मदरबोर्ड जळाला, असं नसतं. तर 95% प्रॉब्लेम विंडोज करप्ट झाली, विंडोज स्लो झाली, मायक्रोसॉफ्ट वर्ड एरर देत आहे, ओके, किंवा क्रोम चालत नाही, किंवा रिस्पॉन्स टाइम खूप स्लो आहे, हे प्रॉब्लेम असतात. तर त्या प्रॉब्लेमला ओव्हरकम करण्यासाठी आमच्याकडे सॉफ्टवेअर आहे. ऍक्च्युअली हार्डवेअर नाही, काही लोक हार्डवेअर समजतात, हार्डवेअर तर सॉफ्टवेअर आहे. म्हणजे विंडोज फ्रेश इन्स्टॉल केली, सगळे सॉफ्टवेअर टाकले आणि हे जे प्रोटेक्शनचं सॉफ्टवेअर आहे ते ऍक्टिव्हेट केलं. आज कम्प्युटर जसा आहे तुमचा, जेवढा व्हायरस फ्री आहे, इव्हन जेवढा फास्ट आहे, तेवढाच वर्षानुवर्ष, अगदी आता माझा मुलगा 21 वर्षाचा आहे, तो पाळण्यात झोपत होता तेव्हा मी एक कम्प्युटर दिलेला धनकवडीला, चव्हाण म्हणून, ओके, तेव्हा त्यांना ते सॉफ्टवेअर टाकून दिलेलं. ओके, मधून मधून ते भेटतात आणि विचारायच्या अगोदर ते सांगतात की साहेब कम्प्युटर आणखी चालू आहे. म्हणजे तेव्हापासून कम्प्युटर फॉर्मॅट करायची गरज पडली नाही. हे विशेष बघा, जर तुम्हाला असं काही सॉफ्टवेअर पाहिजे असेल आणि तुमचा कम्प्युटर हँग नको किंवा जुना झाल्यामुळे तो स्लो डाऊन होतोय, हा प्रॉब्लेम नको असेल, तर आजच वेब मिरचीला संपर्क साधा, नक्कीच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ठीक आहे. आता हे झालं आपलं बिझनेस रिलेटेड सगळ्या गोष्टी. आपण आता इथपर्यंत आलोय. खूप वर्षांचा तुमचा अनुभव आहे, माझ्यासमोर तर खूपच वर्षांचा आहे. तर आता माझ्यासारखे जे तरुण आहेत, आजकाल म्हटलं तर लोकांना पेशन्स लेवल खूप कमी आहे आणि बिझनेसमध्ये यायची तर हाऊस आहे पोरांना, पण पेशन्स लेवल कमी असल्यामुळे टेन्शन, डिप्रेशन वगैरे मध्ये जातात. तर त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल की कसा बिझनेस करावा? माझं म्हणणं नेहमी असं असतं की कुठल्याही गोष्टीचं ओव्हरबर्डन किंवा ओव्हर टेन्शन घेण्यापेक्षा त्या गोष्टीत तुम्ही जे बेस्ट करू शकता ते करण्याचा प्रयत्न करा. बरोबर, प्रयत्न करा. ओके,
पण डिप्रेशन हे त्याच्यावरचं सोल्युशन असू शकत नाही नाही, किंवा बरोबर. सुसाईड करणं हे त्याच्यावरचं सोल्युशन असू शकत नाही. काय? तर थोडक्यात पॉझिटिव्ह राहायचं, आपलं बेस्ट. जग काय म्हणतंय याचा विचार नाही नाही करायचा. करायचा. कारण जग आहे ना, हम्म. दुपारी एक म्हणतं, संध्याकाळी आणि दुसऱ्या एक. दिवशी संध्याकाळी आणखीच काहीतरी विचित्र त्याच एकाच व्यक्तीवरती कमेंट करणारं हे जग आहे. त्याच्यामुळे जग काय म्हणतंय याचा विचार नाही विचार करायचा. न करता त्याच्यावर एक सुविचार पण होता वाटतं की पेरू गोड आहे का असं विचारून लोक पेरू घेतात आणि त्याच्यामध्ये चटणी टाकतात. बरोबर म्हणजे मग लोक काय म्हणतात इथंच कळून जायचं की लोक काय म्हणतात त्याच्यावरती विचार करायचा नाही. नाही. असा हा ठीक आहे. तरुणांना हा संदेश आहे की लोक काय म्हणतील याचा विचार करू आणि नका. तरुणांना किंवा जे आता अगदी 5वी 6वी मुलं आहेत त्यांच्यावरती हम्म. सुद्धा खूप बर्डन आहे. हो, काय ते वेगळंच. अक्षरशः आई वडिलांनी शिक्षकांनी त्यांचं जीणं हराम करून ठेवलंय. ही फॅक्ट आहे. हा हा मी आणखी डिटेल मध्ये बोलणार नाही, कारण ही फॅक्ट आहे, मी जवळून बघतोय. काय बरोबर. मग ते मुलं तुम्हाला महत्वाचे आहेत का नुसतं तो शिक्षणाचा शिक्का महत्वाचा आहे? महत्वाचं आहे. बरोबर. कारण तुमचं बालपण आणि आत्ताच्या तुमच्या मुलांचं बालपण याच्यामध्ये खरंच खूप फरक असेल. नाही, त्याला कारण आहेत. आमच्या वेळेस शिक्षक तेवढे तळमळीनं शिकवत होते. बरोबर. काय तेव्हा मार पण चालू होता. बरोबर, पण तो त्यांनी छडी लागे छमछम छमछम विद्या येई घमघम. आता तो प्रकार नाही. आता अक्षरशः पगारीसाठीच शिक्षक लोक आहेत. काम करतात असं मी अगदी 100% नाही म्हणणार, कारण काही ना काही इमानदार असतील, त्यांच्यावरती तो अन्याय झाल्यासारखा हो, असेल. हो, हो. बरोबर. ठीक आहे. मग आता हे झालं तरुण पोरांसाठी. आता तुमचा जो अनुभव आहे एकंदरीत सगळा, तुम्ही एवढे बिझनेस केले, जो महत्वाचा बिझनेस होता हार्डवेअरचा तो मागे बंद केला. त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन, डिप्रेशन त्या खूप गोष्टी खूप तर खूप काही गोष्टी anxiety, झाल्या. त्या गोष्टी असणार. त्याच्यातून बाहेर येण्यासाठी तुम्ही काय छंद जोपासले किंवा काय केलं मार्ग? हे पहा, मला पहिल्यापासून अभंग, गवळणी, ओके, ऐकण्याचा आणि गाण्याचा छंद आहे. त्याचबरोबर मला मराठी गाणी ऐकायला आवडतात, मराठी गाणी म्हणायला आवडतात. काय आजकाल मधून हिंदी गाणी सुद्धा म्हणण्याचा प्रयत्न करतोय, ते लोकांना आवडतं. थोडक्यात आमच्या घरात वेडं वाकडं त्या पद्धतीनं आई गाते, वडील गातात, बहिणी गातात, बरोबर. मी गातो. आणि मला वाटतं हीच मेन आवड आहे. आणि त्याच्यातूनच थोडंसं म्हणजे कधी टेन्शन खूप आलं, अगदी तुम्ही पाहिलं असेल की मी ऑफिसमध्ये मोठं करावं Karaoke. सिस्टम वगैरे ठेवली आहे. हो. थकलं भागलं की लोक आणखी कुठेतरी जाऊन हा, 2-2 बरोबर. हजाराची दारू पितात. बरोबर. काय आपण अर्धा तास स्पीकर आणि Mic. माईक घेऊन गुणगुणतो, टेन्शन रिलीज होतं. काय बरोबर. मला आठवतंय ना आपण जेव्हा काम करत होतो एकत्र तेव्हा तुमचं एक गाणं होतं, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. हो हो ते हो. खरंच खूप भारी. थोडं म्हणून दाखवाल का ते? खरंच मला तेव्हाच अजून आठवते, पण ते मला अजून ऐकायचं आता. येस. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर. त्यातलं मला एक कडवं खूप आठवतं, आवडतं. या जन्मावर या जगण्यावर या गीतातलं एक कडवं मला मनापासून आवडतं. आणि भारतीय मुस्लिम म्हणून मला मुद्दाम मी भारतीय मुस्लिम असा उल्लेख करतोय. आणि भारतातल्या प्रत्येक मुसलमानांनी अशाच प्रकारची भावना ठेवावी. ते कडवं असं आहे, या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती, या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती, अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी, इथल्या पिंपळ पानावरती, इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. वा, खरंच म्हणजे त्या दिवसाची आठवण झाली. आपण ऑफिसमध्ये असताना तुम्ही हे सारखं म्हणत होते. माझा पहिल्यापासून माहिती आहे की मी नेहमी गुणगुणत असतो. हो. आणि तेच हम आनंदी दुख राहण्याचं में भी गुनगुनाते हैं, एक- सुख में भी गुनगुनाते हैं, तो दोनों भी नहीं है तब भी गुनगुनाते हैं.
कुछ बरोबर. लोग टेंशन में आते हैं हा. कि भाई ये कभी टेंशन में क्यों नहीं आता. बरोबर. खरं तर हेच पाहिजे. हे आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणतो ना, ते हेच आहे की टेन्शन नाही, मध्ये पण आलेलं आनंद टेन्शन तुम्हाला कुठेतरी बायपास करायची कला करायचं. पाहिजे. हो. काय आज पहिलीतल्या मुलापासून हम्म, ते हम्म. 99 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांना हा. काही ना काही टेन्शन. मग त्या टेन्शनला किती घेऊन बसायचं, हा. त्याला एक लिमिट असतं. लिमिट असतं. बरोबर. तर ह्या सगळ्या टेन्शन मधून कसं बाहेर पडायचं, त्याचा छंद तुमचा गाण्याचा आहे. काही लोक गाणे ऐकतात वगैरे वगैरे सगळ्या गोष्टीतून हे आपलं आपण आता पॉडकास्टच्या शेवटाकडे आलेलो आहे. तर अभंग, तुम्हाला अभंगाची आवड आहे. एक तुम्ही मगाशी उल्लेख केला की भारतीय मुस्लिम, खरं तर खूप कमी आणि रेअरली पाहायला मिळतं की भारतीय मुस्लिम अभंग गातात. त्याच्यातलं तुम्ही एक आहे की तुम्ही गाताय, आपल्या गावाला पण तुम्ही भजनी मंडळात जात असता. तर भजनाची आवड कशी निर्माण झाली आणि एखादं भजन झालं तर बरं होईल. खरं सांगायचं म्हणजे आमच्या घरात आमची आई हम्म. पहिल्यापासून सर्व धर्मांच्या विविध कार्यक्रमात तिचा सहभाग असतो. अगदी मी पुन्हा पुन्हा सांगतोय की मराठा समाजातल्या लोकांना सुद्धा त्यांच्या धर्माबद्दलची डिटेल मधली माहिती, जेवढी माहिती नाही तेवढी आमच्या आईला माहिती असते. वारंवार आम्ही कुठल्या ना कुठल्या निमित्तानं तिच्याकडून ते ऐकत असतो. तर गावाकडे नागपंचमीला अगोदर वेगवेगळे खेळ खेळायचे. आता तो प्रकार बंद झालाय. पण एक 8-9 वर्षापूर्वी माझी आई माझ्या मिसेसला घेऊन नागपंचमीच्या दिवशी गावात गेली खेळायला. आणि तिने ज्या पद्धतीने सगळी जुनी गाणी किंवा जुने खेळ, काय थोडक्यात सगळ्या धर्मांच्या लोकात मिळून मिसळून प्रेमानं राहायचं, ही शिकवण कदाचित आमच्या आईकडून मिळाली. आणि हेच हे असल्यामुळं अगदी मी 8वी-9वीला होतो तेव्हापासून भजनी मंडळात मी हळूहळू जायला लागलो. आणि तिथून मला गोडी लागली ना. तर कराओके आल्यामुळं अगोदर मी असं भजनी मंडळात गायचो. आता म्युझिक सिस्टम आहे त्याच्यावरती आता गाणं. अगदी आमचं 1993चा 10वीचा ग्रुप आहे. 80 लोक त्या ग्रुपमध्ये आहेत. त्यापैकी 10-12 लोक पुण्यात आहेत. आणि त्यांच्या घरात कोणाचा काही वाढदिवस वगैरे असला की ते सगळ्यांना बोलवतात. मग तेव्हा आम्ही आमची सिस्टम घेऊन तिथं जातो. अभंग असतील, गवळणी असतील, हॅपी बर्थडेचे गाणी असतील, हिंदी मराठी गाणी, आणि भोजनाचा कार्यक्रम करून छानपैकी आम्ही एन्जॉय. थोडक्यात काय झालंय, देवाचे धन्यवाद म्हणायला हवेत, अशा प्रकारचं खूप चांगलं सकारात्मक वातावरण पुण्यात उपलब्ध झालंय. बरोबर. एखादा अभंग, आता एवढं अभंगाचं तुम्ही सांगता, तर एखादा अभंग तुम्ही. येस, एक 2-4 लाईन म्हणण्याचा प्रयत्न करतो. तुझा ना भरोसा, तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मनसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे धनाच्या तू लालसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागेल, कधी लागेल, कधी लागेल रे वेड्या तुला, गोडी अभंगाची बघून घे सावली मूर्ती आता त्या पांडुरंगाची. थोडक्यात कोणी कुठल्याही व्यवसायात असलं, कोणी काही आयुष्यात करत असलं, अध्यात्माशिवाय पर्याय नाही. सगळ्यांनी आपापल्या धर्मातल्या चांगल्या चांगल्या गोष्टी जाणून घ्याव्यात, त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करावा, आणि इतरांच्या धर्मांबद्दलही मनापासून रिस्पेक्ट बाळगून एकमेकांच्या कार्यक्रमात सहभाग असावा. मला वाटतं
याच्यातच खरा भारत किंवा हम्म. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा असं चित्र उभं राहायला पाहिजे अशी माझी मनापासूनची पहिल्यापासून इच्छा आहे. मी स्वतः पुण्यात आल्यानंतर 4 वर्ष कंटिन्यू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत सुद्धा गेलेलो आहे. अगदी अर्धी चड्डी घालून मी 4 वर्ष संघाच्या शाखेत गेलोय. अगदी पुढच्या लाईनीत किंवा पुढं उभं राहून प्रार्थना म्हटलेलो आहे. नमस्ते सदा वत्सले मातृभूमी वगैरे वगैरे. आणि मला वाटतं अशा प्रकारचं खेळीमेळीचं वातावरण सगळ्या गावात, सगळ्या शहरात, भारतभरात उभं राहायला हवं. कारण तेच ना, आपण जे म्हणतो विविधतेने नटलेला आपला भारत देश आहे, पण आजकाल बघतोय आपण त्या विविधतेमध्येच कुठेतरी फूट पडत चालली आहे. मोहब्बत में जो मजा है ना भाई, तिरस्कार में वो मजा नाही. बरोबर. काय हाच कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. हा अभंग मी आता वाचला, ऐकला. हा अभंग जरी लोकांनी ऐकला ना, मला वाटतं बऱ्यापैकी आत्महत्या कमी होतील. की आपलं जीवन कशासाठी आहे आणि आपण ओढाताण कशासाठी करतोय. भजनाची आवड लावून घ्या, सगळं त्या अभंगामध्ये सगळं कळून जातं. असा अभंग तुम्ही ऐका, नक्की ऐका. पुढच्या 4 लाईन म्हणून आपण वाटलंच तर आपण शेवटीकडे थोडस वळूया. त्याच्या अगोदर मी पुन्हा एकदा गणेश जी जाधव हे जे चॅनल गणेशने सुरू केलंय त्याबद्दल मला कौतुक आहेच. ओके, मगाशी मी अभिनंदनही केलंय. आता पहिला पॉडकास्ट त्यांनी करण्यासाठी माझी जी निवड केली त्याबद्दल मला मनापासून खूप आनंद आहे. काय तुमची निवड करण्याचं कारण हे की ह्याची सुरुवातच तुम्ही करून दिलेली आहे. अगदी बरोबर आहे. पण कसं असतं, म्हणजे कसं असतं की आफ्टर लॉंग टाइम आजही समोरच्याच्या मनात कुठं ना कुठं आपल्याबद्दल भाव आहे आणि तो एवढ्या आतुरतेनं पॉडकास्टची इंटरव्ह्यू घेण्यासाठी माझ्यापर्यंत आला. आणि त्याच्या अगोदर मी त्याचे सुरुवातीचे जे ट्रायल अँड एररचे एपिसोड्स आहेत ते बघितले. खूप चांगल्या पद्धतीनं करतोय, खूप चांगलं आणि ओरिजिनल विश्लेषण. उगाच नुसतं लोकांना काय वाटतं त्याच्यापेक्षा जे काय आहे ते आहे तसं मांडण्याची त्याची पद्धत आहे आणि आहे त्या ओरिजिनल भाषेत. म्हणजे काहीतरी उगीच गावाकडची भाषा आहे आणि पुण्यासारखं बोलण्याचा प्रयत्न केला तर तेही सूट नाही होत. ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आहेत. खूप चांगल्या पद्धतीने करतोयस. मी तुला तुझ्या गणेश जी जाधव या युट्यूब चॅनलसाठी पुन्हा एकदा अगदी मनापासून शुभेच्छा देतो आणि सगळ्या बघणाऱ्यांना विनंती करतो की हा चॅनल मधून नेहमी बघत जा. तुम्हाला तो आवडेलच आणि आवडल्यानंतर तुम्ही सबस्क्राईब नक्की करणारच आहात. त्याच्यामुळे सबस्क्राईब करा असं म्हणणाऱ्यापैकी मी नाही, कारण आवडलं तर सबस्क्राईब लोक करतात अशी माझी भावना आहे. पॉडकास्ट करताना सरांचीच निवड का केली, कारण सुरुवातीला ज्या काही चुका झाल्यात माझ्या त्या सरांनी बघितलेल्या आहेत. त्यांनीच त्याच्यातून मला म्हणजे एक्सप्लेन केलं की हे नाही हे कर. आता पॉडकास्ट मध्ये मी उतरतोय तर ह्याच्यातही काय आता शूट मध्ये कळाले की काही चुका झाल्यात किंवा काय झालं. ह्या पण आता शूट झाल्यानंतर आम्ही डिस्कस करणार आहे, त्या पण सुधारण्याचा मी प्रयत्न करेन. आणि ओव्हरऑल आत्ताचा हा पूर्ण तासभर झालं चालू आहे पॉडकास्ट. मी पण आता कसे तरी क्वेश्चन विचारतोय, थोडी हिंमत होते बोलायची. ओव्हरऑल सगळा एक्सपिरियन्स भारी आहे. तर कसं असतं, ते कविता होती एक चिंटी बार बार चढती है वगैरे वगैरे. म्हणजे कोशिश करने वालों की हार नाही होती या मताचा मी माणूस आहे. त्याच्यामुळं करत राहा. एक ना एक दिन आपकी मेहनत जरूर रंग लाएगी. काय असं आहे. आणि प्रत्येकात हे पहा, एवढं सोपं नसतं. आता नुसतं कमेंट करणं किंवा काय चांगलं काय वाईट असं बोलणं सोपं नसतं. एक तर तुम्ही कॅमेऱ्याच्या समोर 5 मिनिटं बसून बघा. काय एसी मध्ये कसा घाम फुटतो. बरोबर आहे ना, बरोबर. ही फॅक्ट आहे. आणि आता देवाच्या कृपेनं पुन्हा केल्यामुळे आपल्याला एक स्टेज डेअरिंग आले, त्याच्यामुळे आपण तास बसून कॅमेऱ्याच्या समोर गप्पा मारू शकतोय. बरं, त्याच्यात नॅचरल आहे सगळं. खूप असा खूप उहापोह करण्यात बी काय अर्थ नसतो. आहे तशा नॅचरल गप्पा माराव्यात. काही स्क्रिप्ट केली होती, स्क्रिप्ट उघडली पण नाही आपण. बरोबर, जे काय होतं ते नॅचरल चाललंय. लिहिलं फक्त लक्षात राहण्यासाठी, बाकी फ्लो मध्ये
पहिला Correct. पॉडकास्ट पूर्ण Yes. झाला. शेवटच्या 2 लाईनी म्हणूयात त्याच हा, अभंगाच्या आणि अभंगाच्या राहिलेल्या आपण शेवट करूयात. हम्म. मनोभावे भजन कर तू प्रभूच्या लाग चरणाला. मनोभावे भजन कर तू प्रभूच्या लाग चरणाला. करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. नमस्कार. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि गणेशजी जाधव या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.